मोठे गार केले गंमत मध्ये। नाशिकमध्ये सध्या गोकुळ गीतेंचे समर्थक याच गाण्यावर जल्लोष करतात। पण ही गंमत महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला चांगलीच महागात पडली आहे। ज्या माणसाचा फॉर्म मागे घेण्यासाठी त्याचा अक्षरशः बाप काढला गेला, ज्याची मनधरणी करण्यासाठी गिरीश महाजनांपासून ते उदय सामंतांपर्यंत आणि तिथून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत सगळ्यांची दमछाक झाली, ज्या माणसाने वरिष्ठांच्या दबावापोटी मी माघार घेतोय असं जाहीर केलं, तेच गोकुळ गीते आज महायुतीच्या नरेंद्र दराडेंचा दारुण पराभव करून नाशिकचे किंगमेकर ठरलेत। प्रचार न करता रिंगणातून बाहेर पडूनही गोकुळ गीते विजयी कसे झाले? त्यांना खरंच गिरीश महाजनांनी छुपी मदत केली का, की गीतेंनी ग्राउंडवर अशी काही तगडी फिल्डिंग लावली की महायुतीचे लोक त्यांना जाऊन मिळाले? नेमकं नाशकात घडलं तरी काय, याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका लाठी, आपण पाहताय न्यूज 18 मराठी। ही दृश्य आहेत नाशिकच्या मतमोजणी केंद्राबाहेरची। कालपर्यंत जो माणूस रेसमध्येच नव्हता, ज्याने माघारीची अधिकृत घोषणा केली, तेच गोकुळ गीते तब्बल 357 मतांनी विजयी झालेत। पहिल्याच फेरीत विजयाचा कोटा पार करत त्यांनी महायुतीला घाम फोडला। पण माघार घेऊनही गीते जिंकलेच कसे, यावर पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांनीच एक मोठा गौप्यस्फोट केलाय। दराडेंचा थेट दावा आहे की एकनाथ शिंदे सोडले तर महायुतीच्या सगळ्याच पक्षांनी आणि नेत्यांनी माझा विश्वासघात केला। इकडे दराडेंच्या भावाने तर थेट गिरीश महाजन यांच्यावरच पराभवाचं खापर फोडलंय। आघाडीत एकही धर्म पाळला नाही, एकानी धर्म पाळला नाही, एकानी धर्म सर्वांनी गद्दारी केली, सर्वांनी गद्दारी केली, विश्वासघात केला सगळ्यांनी। आमच्या व्यासपीठावर येऊन भाषण केले का आम्हाला उमेदवारी करायची नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे, आम्ही नरेंद्र दराडेंना मत द्या असे सांगणारे ऑटोमॅटिक मत पडू शकता की? किशोर भाऊनी असा आक्षेप घेतला की गिरीश महाजनांनी देखील गद्दारी केली। सगळ्यांनीच, गिरीश महाजनचं नाव घ्यायचं माझा काही संबंध, सगळ्यांनी गद्दारी केलेली आहे। तुमच्या मंत्र्यांनी सगळ्या लोकांनी विश्वासघात, जे मतदार आहे त्यांनी विश्वासघात केला। आपण 12ची औलाद नाही, भैंचत कोण कोण येते पुढे या। 12ची औलाद नाही, मी एकाची औलाद आहे, तुमची 12ची औलाद। हा, आपण बघतोय हे काय नेमकं झालं, एवढा चिडण्याचा विश्वासघात केला आमच्या औलादीने। सांगा, सगळं डिटेल देईल, काय पैसे घेतले, काय दुनियादारी केली, सगळं आमचेच पैसे येऊन आमच्या लोकांना वाटले। इतका विश्वासघात करायचा। आता जरा गणित समजून घ्या। निवडणुकीमध्ये एकूण 618 मतदारांनी मतदान केलं, त्यापैकी 13 मतं ही अवैध ठरली, म्हणजे उरली फक्त 605 वैध मतं। विजयासाठी आवश्यक होता 330 मतांचा कोटा। कागदावर महायुतीचं संख्याबळ पाहता दराडेंचा विजय हा निश्चित मानला जात होता। पण मग गेम फिरला कुठे? तर गेम फिरला क्रॉस वोटिंग मध्ये। गोकुळ गीते हे सुरुवातीपासूनच मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात। त्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज कायम ठेवला। वरिष्ठांनी समजूत काढल्यावर गीतेंनी मी प्रचार करणार नाही असं जाहीर केलं, तर मग पडद्यामागे त्यांच्या समर्थकांची छुपी मोहीम सुरूच होती असंही बोललं गेलं। निकाल लागला आणि धक्कादायक सत्य समोर आलं। भाजप आणि महायुतीच्याच काही मतदारांनी अधिकृत उमेदवाराला डावलून गोकुळ गीतेंच्या पारड्यामध्ये वजन टाकले। हा पराभव केवळ एका नरेंद्र दराडेंचा नाही, तर महायुतीमध्ये खदखदणाऱ्या अंतर्गत मतभेदांचा हा सगळ्यात मोठा स्फोट आहे। गिरीश महाजनांनी निकालावर आश्चर्य व्यक्त केलंय आणि आपण गीतेंना छुपी मदत केली हे आरोपही फेटाळून लावले। बघितलं असेल की मी शेवटपर्यंत त्यांना तिथे सुद्धा ठाण्याला त्यांना माईक घेऊन तिकडे होते, त्याचं भाषण मी त्या ठिकाणी करायला लावलं। मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन तुमच्या समोर त्यांचे बाईट घेतलेत। आता त्यांनी वेगळ्याच पवित्राकडे मी थांबतो म्हटलं होतं, पण प्रचार माझे कार्यकर्ते करत होते, मी थांबलेलो होतो। असाही पवित्रा त्यांनी घेतलेला आहे, सोयीचा पवित्रा आहे तो त्यांचा। पण निश्चित आमचा त्या ठिकाणी घात झालेला आहे। आम्ही असं वाटतं की आता आपली एवढी 500 मतं आहेत आणि यांनी माघार घेतलेल्या आहेत, दोघा तिघांनी, हिरेंनी, यांनी, त्यामुळे आम्हाला कुठला धोका वाटत नव्हता। परंतु शेवटच्या 1-2 दिवसामध्ये तो प्रकार सगळा घडलेला आहे। बघितलं ते त्यांनी माझे नाव घेतलेलं आहे। खरं म्हणजे आता ते सध्या हारलेले असल्यामुळे थोडं वेगळ्या मनस्थितीमध्ये आहे, पण त्यांनाही कल्पना आहे, शिंदे साहेबांनाही माहिती आहे, उदयजींनाही माहिती आहे, दादा भुसे पण होते, सर्वांना माहिती आहे की किती प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केले। आणि मी असा माणूसच नाही, माझ्या हे रक्तामध्येच नाही की एकदा ठरलं की ओठात काही पोटात काही, हे हा माझा स्वभाव कधीच नाही आजपर्यंत 40 वर्षाच्या राजकारणामध्ये। पण दुर्दैवाने आता आमचा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे।
याचं दुःख किंवा आम्हाला म्हणजे धक्काच आम्हाला या ठिकाणी आहे. पण ग्राउंडवरची परिस्थिती वेगळीच होती. निकाल हाती येताच गोकुळ गीते आणि नरेंद्र दराडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला. किशोर दराडे आणि गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली तुफान बाचाबाची संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. आता सगळ्यात मोठी चर्चा सुरू होती ती म्हणजे गोकुळ गीतेंनाच शिवसेना शिंदे गटात सामावून घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात. थोडक्यात सांगायचं तर राज्यभरातल्या विधान परिषदेच्या जागांपैकी नाशिकच्या या जागेने महायुतीतली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आणली आहे. आता स्वतःच्याच लोकांनी पडल्यानंतर नरेंद्र दराडे काय भूमिका घेणार आणि गोकुळ गीते खरोखरच शिंदे पक्षात जाणार का, हे पाहणं अत्यंत रंजक असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? गोकुळ गीतेंच्या या विजयामागे खरंच गिरीश महाजनांची छुपी खेळी होती का, की महायुतीच्या अंतर्गत राजकारणाचा हा बळी आहे? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अधिक विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 मराठी.